माझ्या दिलाचो पावशेर किलोचो पार्ट हाय ऐकायचो घे ना घे. तर मंडळी, यावेळी आपण घेऊन आलोय आपलं 51वं गाणं. 52 मंगळवार 52 मराठी गाण्यांच्या सिरीजमधलं हे सेकंड लास्ट गाणं आहे. मी तुमचा मराठी गिटार मास्टर यशवंत दिडवाग. सुरू करूया माझ्या दिलाचो पावशेर किलोचो. किती गोड गाणं आहे. याची कॉर्ड प्रोग्रेशन खूप सिम्पल गाणं आहे. याच्या आधी जे तुम्ही गच्ची गाणं शिकलं त्याचा आणि याचा स्ट्रमिंग पॅटर्न ऑलमोस्ट सेम आहे. ऐके 100% सेम आहे. कॉर्ड्स थोड्याशा वेगळ्या आहेत. याच्या 3च कॉर्ड आहेत, ई मेजर, ए मेजर, बी मेजर. बस जसं आपलं ठरलंय, आपण पहिलं बघतो स्ट्रमिंग पॅटर्न काय, मग बघतो कॉर्ड यूज काय आहेत, त्या कशा पकडतात, मग त्यांच्यामध्ये किती पॉसिबल स्विचेस आहेत, आणि मग त्यानंतर ॲक्च्युअल गाण्याचा डेमो दिसतो आणि तुम्ही प्रॅक्टिसला बसता आणि झालं, शिकलात तुम्ही. लेट्स गेट स्टार्टेड. सो हा ट्रिपलेट फॉर्मॅट आहे. ट्रिपलेट म्हणजे प्रत्येक काउंटचे 3 भाग होतात. 1 ट्रिपलेट, 2 ट्रिपलेट, 3 ट्रिपलेट, 4 ट्रिपलेट. सो 3 3 3 3 असे 12 होतात. सो यालाच तुम्ही 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 असंही बोलू शकता. विच एव्हर इज इझी फॉर यू. अल्टिमेटली काउंट तोच पडणार आहे. तुम्हाला काय परीक्षा द्यायच्या नाही म्हणून मी अशा प्रकारे सांगतोय. अदरवाईज फुल जाऊ देत, त्याच्यात नको जायला. तर स्ट्रमिंगमध्ये ट्रिपलेट फॉर्मॅटमध्ये सांगतो मी. 1 ट्रिपलेट हा रिकामा ठेवू आपण, आणि 2 ट्रिपलेट असा घेऊ आपण, आणि 3ला आपण म्यूट करतो. 3 ट्रिपलेट आणि 4 ट्रिप आणि लेट रिकामा. सो पुन्हा एकदा एकसा अर्थ दाखवतो. 1 ट्रिपलेट, 2 ट्रिपलेट, 3 ट्रिपलेट, 4 ट्रिपलेट. आता कंटिन्युअस दाखवतो. 1 ट्रिपलेट, 2 ट्रिपलेट, 3 ट्रिपलेट, 4 ट्रिपलेट. आता 2-3 सायकल दाखवतो. 1 ट्रिपलेट, 2 ट्रिपलेट, 3 ट्रिपलेट, 4 ट्रिपलेट. 1 ट्रिपलेट, 2 ट्रिपलेट, 3 ट्रिपलेट, 4 ट्रिपलेट. बरं, आता हे म्हणजे काय, म्यूट आहे. म्हणजे या पार्टने मी हाताच्या सगळा, म्हणजे आता समज ही कॉर्ड वाजते, आता समज 1 ट्रिपलेट, 2 ट्रिपलेट, 3ला अशी म्यूट करतो मी, किंवा हा असा आवाज काढणं पण त्याचा उद्देश असतो, परक्युसिव्ह आवाज असा. 1 ट्रिपलेट, 2 ट्रिपलेट, 3 ट्रिपलेट, 4 ट्रिपलेट. बरं, सो येस, तुम्हाला स्ट्रमिंग पॅटर्न समजलेला आहे. आता आपण बघूया कॉर्ड्स काय काय आहेत. ई मेजर, ए मेजर आणि बी मेजर. सो ई मेजरमध्ये काय काय असतं, E0, A2, D2, G1, B0, E0. टॉप स्ट्रिंग नाही वाजवत ए मेजरमध्ये. A0, D2, G2, B2 आणि E0. ए मध्ये सगळे 2-2 ॲड करतो आपण, म्हणजे हा झाला A2, D4, G4, B4 आणि E2. सो याचेच ऑल पॉसिबल स्विचेस म्हणजे E, A. मी असा पकडतोय आणि E असा पकडतो. सो तुम्ही तुमच्या पद्धतीने पकडू शकता कसाही. मग ए आणि बी, हा बीचा पार्ट आहे ना, इथे थोडासा ट्रिकी आहे. कारण त्याचे चुकलेल्या जीवनाच्या चालीची, त्या चुकलेल्या पार्टलाच खूप वेळ चुकायला होतं. आय डोंट नो, त्या शब्दात पॉवर आहे वाटतं. जाऊ दे. हां, बरं. आणि ॲक्च्युली लिरिक्स थोडेसे स्टक्काटो फीलमध्ये येतात ना, म्हणजे अडकत, तर ते थोडे ब्रेनला मे बी प्रोसेस करायला अवघड जात असेल. सो स्पेसिफिकली ह्या गाण्यासाठी सांगितलं, कारण तुम्हाला हा स्विच थोडासा मोठा आहे आणि डोक्यात लिरिक्स पण जास्त आहेत ना, तर एक सजेस्ट करीन की खूप फ्लुएंट करा हा स्विच. हा स्विच काय होऊन जाईल, हा जवळच आहे तर, किंवा हा पण होऊन जाईल. आय गेस हा स्विच एकदा की 2दाच आहे, पण करावा तर लागेलच. तर पुढे जाण्याच्या आधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की जर का तुम्ही अगदी काल परवा गिटार हातात घेतले किंवा अगदी 5-10 वेळाच गिटार वाजवली आहे, तर हे गाणं तुम्ही आता वाजवलं नाही पाहिजे. लॉजिकली तुम्ही बेसिक्स क्लिअर करण्यावरती भर दिला पाहिजे, आणि ते क्लिअर करत असताना समोरून तुम्हाला कोणीतरी फीडबॅकसुद्धा दिला पाहिजे की हां,
हे बरोबर आहे, आता पुढे जाऊ शकतो, कारण नाहीतर नंतर खूप मोठा घाटा होऊ शकतो. आणि आपली मराठी गिटार प्रेमींची एक गिटारगिरी नावाची कम्युनिटी चालते, ज्याच्यात आत्ताच्या घडीला 1400-1500 मराठी गिटार प्रेमी आहेत. त्याच्याबद्दल खाली डिस्क्रिप्शन्समध्ये लिंक आहेत, व्हॉट्सअपची लिंक आहे किंवा डायरेक्ट सिल्वर मेंबरशिप किंवा गोल्ड मेंबरशिपची लिंक असेल, बऱ्याचशा लिंक्स असतील ज्याच्यातून तुम्हाला पुढचं मार्गदर्शन करणार आहे कसं करायचं आहे. आणि स्वरकविताचे लाईव्ह शो सुरू झालेत, त्याचीही लिंक खाली दिली आहे. तुम्हाला मला लाईव्ह पाहायचं असेल की मी नक्की कसा सादर करतो, किंवा बरेचसे प्रश्न असतात जे किंवा बरंचसं वेगळ्या टाईपचं लर्निंग असतं जे आर्टिस्टला बघून कळतं, ओके असं सादर केलं जातं. म्हणजे मलाच बघा असं नाही, दुसरीकडे पण जाऊ शकता, पण आता लाईव्ह बघणं वाढवा. जर का तुम्ही स्टेज गाजवायचा विचार करता तर कसे गाजवणारे वाजवत आहेत याकडे कटाक्षाने लक्ष देणं गरजेचं आहे. नुसत्या व्हिडिओज बघून आणि घरी प्रॅक्टिस करून नाहीत होत काही गोष्टी एका लेवलनंतर. येस, आता उचला आपापली गिटार आणि लागा. सांगितलंय त्याच सिक्वेन्सने प्रॅक्टिसला. डायरेक्ट स्किप करून डायरेक्ट गाणं नाही वाजवायचं आहे. कॉर्ड्स पहिल्या शिकायच्या, पॅटर्न वेगळा शिकायचा, लिरिक्स वेगळे लक्षात ठेवायचे आहेत. ओके, स्किप करू नका ह्या पायऱ्या. आता बघा व्हिडिओ. माझ्याकडं बघतया, कुदकन हसतया, चुकलेल्या जीवनाच्या चालीची झाली आता धूम. ओंजळीत लपलया, जीवापड जपलया, आलं कसं माझ्याकडं लाजत आलं स्वतःहून. तुझ्या विना कसा करू प्रेमाचा मी सामना, आता तरी साथ दे रे हीच मनोकामना. माझ्याकडं बघतया, खुदकन हसतया, चुकलेल्या जीवनाच्या चालीची झाली आता धूम. माझ्या दिलाचो पावशेर किलोचो पाठ हाय इकायचो, ये ना घे. माझ्या दिलाचो पावशेर किलोचो पाठ हाय इकायचो, घे ना घे. म्युझिक मध्ये आणि आता सुरू. आता तुझ्या मनामंदी शिरावं आणि तिथं मनामंदीच उरावं. मनानं आता जरा जरा आत मुरावं. दूर नको जाऊ माझ्या जवळ आता थांबना, आता तरी साथ दे रे हीच मनोकामना. आय एम व्हेरी शुअर तुम्हाला खूप आवडला असणार व्हिडिओ, कारण खूप क्यूट गायलाय तो मुलगा, खूप क्यूट व्हिडिओग्राफी आहे, खूप क्यूट चाल आहे आणि मजा आहे यार. म्हणजे तर आशा करतो की तुम्हाला आवडलं असेल हे गाणं. दरवेळेप्रमाणेच मी आत्ता एक शेवटचं गाणं घेऊन येईन, त्याच्या पुढे मी काय करीन मला माहीत नाही. खाली कमेंट्समध्ये सांगत राहा की हा चॅनल पुढे कुठल्या दिशेने गेला पाहिजे. मला मराठी गाण्यांचं साम्राज्य जगभर पसरवायचं आहे, त्यासाठी मी हे सगळं करतोय. जय शिवराय.